महिला दिनाचं औचित्य साधत महिलांनी नागपुरात बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे आणि आपण बघितलं तर अगदी सजून सवरून अशा प्रकारे या महिला ज्या आहे बुलेट रॅली करत निघालेल्या आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात महिलांनी बुलेट हातात घेतलेली आहे आणि महिला कुठेही कमी नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न जो आहे तो महिलांच्या मार्फत होता। काय सांगाल नेमकं बुलेट रॅलीचं आयोजन तुम्ही केलेलं आहे? नमस्कार, मी पूजा मानमोडे। मी दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त बुलेट रॅली काढते। स्पेशली मी बुलेट रॅली काढते कारण की बुलेट ही खूप हेवी असते आणि महिलांना कुठेतरी समाजात नाजूक म्हणून दाखवले जाते, तर ती नाजूक नाही तर एक शक्तीचं प्रतीक आहे। त्यामुळे मी बुलेट शिकवते पहिले आणि बुलेट शिकवल्यानंतर बुलेट जेव्हा चालवतात तेव्हा तुम्ही बघू शकता की महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही। महिला कोणत्या किती कॉन्फिडन्सनी चालवत आहे आणि काय डॅशिंग दिसतात आहे हे तुम्ही बघू शकता। फक्त यामागचा एकच उद्देश आहे की महिला ही एक सक्षम झाली पाहिजे आणि त्यामागचा कॉन्फिडन्स, तिचा आत्मविश्वास प्रबळ झाला पाहिजे। या सगळ्या महिला बुलेट चालवून यांना प्रशिक्षण देण्यात आलं? प्रशिक्षित हो, मी माझे भाऊ आणि मी मिळून आम्ही 2 महिन्या अगोदरपासून प्रशिक्षण देतो आणि आजच्या भव्य बुलेट रॅलीला आजच्या इन्फ्लुएन्सर नेहाताई ठोंबरे सुद्धा माझ्यासोबत आहे। त्यांना बुलेट रॅलीचं जसं मी नाव सांगितलं तसं त्या रेडी झाल्या आणि नऊवारी घालून त्या सुद्धा उत्सुकतेने आल्या। मॅडम काय सांगाल, तुम्ही सुद्धा रॅली? मी सांगेन का बुलेट चालवा बायांनो, काही पडत नाही, काही हड्डा गिड्डा तुटत नाही, चालवा तुम्ही। आणि जर जमत नसेल ना तर पूजा काळेकडे प्रशिक्षण घ्या आणि पुढच्या रॅलीमध्ये जॉईन व्हा। नक्कीच या ठिकाणी महिलांमध्ये उत्साह जर बघितला तर आपण उत्साह बघू शकतो की किती सजून सवरून या महिला ज्या आहेत त्या बुलेट घेऊन निघालेल्या आहे। महिलांमध्ये कुठलीही भीती नाही अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न आणि महिला कुठेही कमी नाही हे सुद्धा दाखवण्याचा या माध्यमातून महिलांकडून जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी होताना दिसून येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।